या पदाचं व्याख्यान आहे. अमानित्वम अदम्यत्वम अहिंसा क्षांत आचार्योपासनं शौचं संयम इंद्रिय संयम आत्मविनिग्रह. मग थोडं काही करतो आहे ना. उन्हे का पुरे जे जे काही आचरे तयाचीने आविष्कारे कोणतं बघे. क्रिया असते ना, ती क्रिया कधी पूर्ण होते कधी का राहते. आता संस्थेमध्ये येणारे विद्यार्थी त्यांना वाटते 4 वर्ष आपले काय झाले पाहिजे. बरं आहे, 2 वर्ष गेले. जे घरच्याचे पत्रावर पत्र येतात ते आम्हाला अनुभव आहे म्हणून आहे. काय करा, आमच्या मुलाला काय करा, पाठवून द्या. मग नाईलाज होत असं काही नाही. बरं ते पाठवून द्यायचं, कशाकरता पाठवून द्यायचं न सांगणं बरं. बरं का, काय तरी तिकडे जुळलेलं असते. आणि आई वडिलांना त्याला चतुर्भुज करायचं वाटते. याला वाटते ब्रह्मचारी राहा करू. घरच्या लोकांना काय वाटतं, त्यांचा आनंद काही वेगळा असतो. आहे ना. जाऊ द्या, दृष्टांत द्या. मग आम्ही सांगत असतो, भाऊ किती आहे तुला. बरं तू सांग. एकटा असेल तर मग त्याला सांगलं जा लग्न करू. आणि 1-2 असले तर एक जरी इकडे तरी एक तिकडे आहे आपला मौज असे. मग पुरं जर झालं, कोणतंही कार्य पूर्ण झालं म्हणजे मी केलं असं कोणतं आहे. माझ्यामुळे हे काय पडलं पार पडलं. वास्तविक कोणाच्यामुळे पार पडत असते नाही सांगा, ईश्वराच्याचमुळे पडे. कोणाच्यामुळे? ईश्वर काय करावं लागत असतं मानवाला. कारण सर्व इंद्रिय जे काम करत असतात कोणाच्या सत्तेने करत असतात. ईश्वराची सत्ता काय का आपण एखादी काहीतरी पूजा करतो म्हणा किंवा काही म्हणा, मग त्या पूजेचा आपल्याला अभिमान असतो. मी इतकी फळं वाहिली, इतकं बेर वाहिलं, इतकं आमकं वाहिलं नाही का. विष्णू असला तर म्हणलं तुळशी वाहिली, आणि शंकर असला तर बेल वाहिला. उलट सुलट होता कामा नाही. याचा विष्णू असताना बेल वाढला, शंकर असताना तुळशी वाहिली. एक दिवस आहे वाचवलं पाहिजे. त्या दिवशी शंकराला सुद्धा काय चालते, हे फक्त एकच दिवस दिला, एकच दिवसाचा मान द्यायचा. मग कोणतं लागे जेवण केलं आपण, कोणाला हे गेलं त्याच्या पुढाची सत्ता असावी लागत असते. हे बा आपण म्हणतो आम्ही देवाला इतके बेल वाहिले, फुल वाहिले. हे कोणी तुम्ही जरी वाहिले पण दिले कोणा झाडाने. मग त्याच्यात अधिक महत्त्व कोणाचं आहे. ती फळं काय तुमची आहे का झाडाची आहे. पण झाडाला विसरतो म्हणून आपलंच काय म्हणतो पुढं. झाडाने जर फळं दिली नसतील, फुलं दिली नसतील, तुम्ही काय करायचं नाही का. मधुकरी वाढणार आणि मधुकरीच वाढली नसते, तुम्ही काय जाणणार म्हणा. देणाराचं महत्व काय, तुम्ही निमित्त मात्र आहात. काय उपादान कारण नाही. तुम्ही कोणते निमित्त उपादान करायचं निमित्त आहे आपलं. इथून उचलायचं आणि इथं टाकायचं आहे. काय सहज दृष्टांत आलेला म्हणा. डोळे ठेवले भोजे देव विसेचे विपुंजे, तैसा विद्या वैसा माझी होताना चाले. डोळे ठेवले निपुंजे. ते पुढे काहीतरी जेजुरीचे लोक म्हणा, सिंगणापूरचे लोक म्हणा, काहीतरी डोक्यावर घेऊन आणि फिरत असतात. ते काही त्याचा मान असतो त्याप्रमाणे. किंवा एखादा मांत्रिक म्हणा, भूतपिशाच काढणारा मनुष्य म्हणा. देवविषयी म्हणजे देवविषयी म्हणजे एक सुंदर शब्द घेतला त्याचे आहे का ज्ञानेश्वरी. देवाचा पुजारी हे घेतलेलं आहे. बरोबर आहे ते. मग तो पूजा करतो किंवा काही मांत्रिकच्या योगाने
भूतबीत काढतो. बघा म्हणला मी होतो म्हणून गेलं तरी नाही. एक सहज दृष्टांत जीवना सिद्धांत तुम्हाला सांगितला. देवाचा पुजारी, देवाविषयी म्हणजे देवाचा पुजारी नाही का, निमित्त मात्र सुने सुद्धा सुजाला उपादान काय समज, उपादान असते ना, उपादान दोन तीन प्रकार असते त्याच्यामुळे आपल्याला थोडासा अभिमान होत असतो. कोणीतरी शेठी आणि त्याची लोक कीर्ती गायची म्हटलं तो दानी आहे, दानी आहे, अमकं आहे. पण तो दान करते वेळी काही कपडे म्हणा, अमकं म्हणा, तो कोण दान करतात ना. आपल्या हिंदू धर्मामध्ये दान हा काय आहे याचं तुम्हाला 17व्या अध्यायामध्ये दानाचं फार महत्त्व सांगितलेलं आहे. दान म्हणजे ज्याच्या परोपकाराची भावना असते असं आहे. दान हे समाविष्टी करतात. एकाला दिलेलं दान एकानेच ठेवावं असं नसतं. त्या दानाचे सर्व काय आहे. आणि शेतकऱ्याला ज्वारी पिकली म्हणजे शेतकऱ्याचा हक्क आहे असं नव्हे. मग कोणावर आहे, सर्वांचं त्याच्यावरचं काय हक्क आहे असं आहे. देवाने दिलेला माल एकाला जरी दिला असला तरी तो सर्वाच्या हक्काचा असतो. कारण निर्मिती जी केली आहे ती एकाकरता केलेली आहे का, मग कोणाकरता केली आहे, सर्वाकरता आहे. एकाकरता परमात्मा पाऊस पडत असतो का सर्वाकरता. योजना काय करावी लागेल, निसर्गवाद वेगळा, स्वभाववाद वेगळा आणि ईश्वरवाद वेगळा. ईश्वरवादामध्ये काय ढग तुमच्यामुळे वर जाते असते का, ढगामध्ये पाणी तुम्ही जाऊन भरलं का, भरते. मग एकाच ठिकाणी का पडत नाही, पूर्ण महाराष्ट्रात पडते. त्यांना फिरवणारा अरे शेतकरी असतो, एकाच झाडाला पाणी असा पंप याचा फिरव आहे. तसाही त्याच्या सत्तेने ढग फिरत असतात. आणि सगळ्या पृथ्वीवरती काय करतात, वरचा कोणीतरी चेतन शक्ती काय करायला लागते. कारण चेतनाशिवाय हे कार्य होऊ शकत. ज्या अर्थीबरोबर गाडी स्टँडवर जाईल की कोणालाही न धक्का देताना थांबलेली आहे, त्या अर्थी थांबवणारा ड्रायव्हर काय केला पाहिजे. एकाच वेळेला पाऊस पडत असते का बरोबर निमित्त मात्राने पडतो, सारखा पडतच राहतो का. मग कोणीतरी तुमच्या हितावर जो या सर्व गोष्टी ज्याच्या सत्तेने होत असते त्याला ईश्वर म्हणायचं. तुझ्या सत्तेने वेदाची सूर्याची चालली ऐसा जो समर्थ आहे ब्रह्मांडाचा आहे ना. नाही नामदेव आहे का, तुझ्या सत्तेने वेदाची चालली मग काय पर्वती बैसावे नाही नाही ते ज्ञानेश्वरीमध्ये घ्या. नामदेव महाराजांचा पर्वती बैसावे वायूने विचारावे तुझ्या, नाही पर्वती बैस वर्षावे जडे आणि वायूने विचारावे तुझ्या सत्य आहे साधू समर्थ ब्रह्मण वर्माये जाणून नामदेव महाराजांचा. ते आकाश आहे सर्वत्र वसावे वायूने, ते ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये नाही. समुद्री रेखा नुरंडावे पृथ्वीवर हे आज्ञा माझी आहे साधो. विद्याबाई समाजे आणि उताना चालले. थोडी विद्या प्राप्त होत असते ना माणसाला, वय थोडं वाढलेलं असतं, मान्यता प्रतिष्ठा वगैरे थोडी प्राप्त होत असतं. त्याच्याने तो गर्वाला येत असतो. कशाला येत असतो, गर्वाला येत असतो. आणि उताना चाले म्हणजे असा उताना चालतो. रूढ अर्थ सोडून लाक्षणिक अर्थ घ्यायचा. कोणतं लक्षण घ्यायचा, छाती भीती काढून आपलं डगरामध्ये चालतो. म्हणे मीची एखादी माझ्याची घरी जगामध्ये सर्वश्रेष्ठ पुरुष जर कोण असेल तर कोण आहे तो मीच शिकलेला हवं, मीच मान्यता हवं अशा प्रकारे.
पण माझ्या जी घरी संपत्ती, माझ्या घरी जी संपत्ती आहे ती इतरांच्या ठिकाणी नाही. खेड्यापाड्यामध्ये चालतं बघा या सर्व गोष्टी, नाही का? काही नाही. मग एकदा श्रीमंती बघायची असल्यानंतर मग मुंबईसारख्या ठिकाणी पाहिजे. एका मालकाच्या घरी 2-200 कामगार काय करतात, काम करत असतात. एक आपला कंपनीचा मालक नोकराला घेऊन निघाले गाडीमध्ये, काही कामाला जायचं असे, त्याच्यात 5,000ची काय होती, थैली होती का काय, हातून अशी बाजूला कुठे ठेवली. ती थैली किंवा पडली कोणाच माहिती जात असताना. ते बघायला लागले 5 लाखाची थैली काय होत नाही. मग कामगार म्हणायला लागला थोडी गाडी परतून घेऊ, कुठेतरी पडली असेल तर काय करेल, सापडून जाईल. मालक म्हणाल जाऊ दे रे म्हणला. त्याला 5 लाख रुपये म्हणजे 5 पैशासारखी सुद्धा ते श्रीमंत लोक आहे. हे आपल्याला सोडून देत आहे. आपली श्रीमंती त्यांच्या खेळात म्हणून आपल्याला त्याच्या श्रीमंती वाढते, आणि शहरात गेलं म्हणजे श्रीमंती कळत असते, किती श्रीमंत लोक असतात. सहजालेला आहे तर दृष्टांत म्हणून सांगितलं. माझी हजेरी तिरीची कोण आहे म्हणलं, माझं काय सुंदर आचरण आहे, लोकांनी बघावं माझ्याकडं माझं बरं. आणि आरतीची वेळ आली तर उठून जात असतं, माझं आचरण पाहून बघावं. माझे पाडे वाढ आणि सर्वज्ञ एकची रोड. म्हणलं मी जगाला गावामध्ये म्हणा किंवा राष्ट्रामध्ये म्हणा, मीच कसा एक सर्वज्ञ हवं. आणि गर्वात पुष्टी गंड भोगून टाके. एक गर्व नावाची वस्तू आहे, अभिमान त्याला म्हणत असतात. बरं का, काही जवळ श्रीमंती असावी लागते पण अभिमान नसावा लागतो. काय नसावं, काहीच्या जवळ श्रीमंतीच नाही, अभिमानही नाही, तिचं काय प्रश्न आहे असावा. आणि मग काय बरं, असा एक वर्ग असतो. आणि काही वर्ग असा असतो काय त्या ठिकाणी आहे थोडा काय असतो, अभिमानही असतो, पण तो अभिमान माणसाला घातक असतो. असं आहे. तो का म्हणे देवाचा वाटेन झाली तळपटे सकाळ्यांचे. जेव्हा असं नाही, माझा अभिमान काय करतो, नम्रता नावाची वस्तू हरवून टाकतो. कोणती? अभिमानाला की नम्रतापणा संपला. आणि नम्रता ही सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. विनय म्हणतात जरा, जयाची विनय याची संपत्ती. नाहीतर मनुष्य मोठ्या मोठ्याला सुद्धा अशीच मान ठेवतो, अशी मान काय सुद्धा करत नाही. आणि जितका नम्र झाला होता देण्याचा, भक्तीच्या क्षेत्रामध्ये नम्रता आहे. भक्तीचंही नवं नमस्यंतस्य माम भक्ती अनित्युक्त उपासते. त्याचं जसं वर्णन केलेलं आहे बघा. व्याधी लागली या माणूसांना याची भोग दाव जायचा, निकेनं सायचो तैसा पडीला जाय. व्याधी लागली या माणूसा, नयाची भोग दाव. एखाद्या माणसाला व्याधी म्हणजे आजार जडलेला आहे. काही आजार असतो ना, काही दीर्घ आजार असतो, कोणी कसे आजार असतात, कोणी आजार असतात. तापात 2-3 दिवसाचा असतो, फारच झाला एक टायफॉइड असतो, त्याला निमोनिया असं म्हणतात. 21 दिवस, 7 दिवस, 14 दिवसाचा पिरियड असतो. तर काही दीर्घ आजाराचे रोग असतात, पॅरालिसिस वगैरे काय नाही ना. 6-6 महिन्यापर्यंत रोगी आपला खिचपत पडलेला असतो. व्याधी लागली, मग त्याला काहीतरी इच्छा आहे का नाही. डायबिटीसवाल्या माणसाला सुद्धा द्राक्ष आंबा काय होते खावं वाटत असते. शहाणी माणसं असतात ना, बरं का. मग एखादा आजारी मनुष्य आहे, ताप आलेला आहे, सणाचा दिवस आला तरी सण करत नसतात. का करत नसतं, याला काय आहे, डॉक्टरने सांगितलं आहे अन्न डाळीचंच पाणी काय करायचं प्यायचं. तरी पण सुद्धा ते विषय 72 असतात बरं का. मोठ्या मोठ्या माणसाला पालथी पडत असतात. वैद्याचं सांगितलं म्हणलं हे बा चुकून सुद्धा
तेलकट वगैरे याचं तळलेलं वगैरे खाऊ नका, डाळीचं पाणी प्यायचं, पण ताप काय होईल, शांत होईल. हो म्हणजे महाराज तुम्ही जसं सांगता त्याप्रमाणेच वागेन मी. आणि दिवाळीचा सण म्हणा किंवा कोणता तरी सण, आणि त्या दिवशी तळले वाढल्याचं काहीतरी हे केलं पाहिजे, विषय काढली. आणि यांनी आपलं सगळं दाखवलं बरं का. आपली डाळीचं पाणीच प्यायला, कोण्या पदार्थावर वाद जाऊ दिला नाही, काही नाही. सगळ्या लोकांना जाऊ दिला घरच्या. मध्यरात्री दार उघडून कार्यक्रम केला. आणि तो ताप काय झाला मग वाढला बा. पुन्हा वैद्याला बोलवा, असं करा तसं करा. वैद्याने सांगितलं, म्हटलं खरं सांगा तुम्ही कोपत्ती केलं का? नाही म्हणला महाराज मी मुळेच कोपत्ती केलं. मग ताप वाढला. खरं सांगा, खरं सांगा. म्हटलं लक्षात ठेवा, खरं जर सांगितलं नाही तर आम्हाला औषध देता येत नाही. आणि जर म्हटलं खरं असूनही सुद्धा तुम्ही सांगत नसाल तर राम बोलो भाई. मग त्याने खरं सांगितलं, जगायचं आहे का मरायचं आहे? म्हटलं जगायचं आहे. मग सांगा काय कुपत्ती कोणती घे? काय नाही म्हटलं, 2-4च भजे खाल्ले. व्याधी दाखल या नाही ते बघा. मग ते शहाणी माणूस असतात ना घरात, जर आजारी माणूस असला सण करत नाही. मग तो त्याचा आजार बरा झाला म्हणजे काय करतात, सण करतात. एक 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 आणि किंवा मी के नसा आहे त्याच्या पुढे घाले. दुसऱ्याचा काही चांगलं झालं असलं त्याला सहन होत, जरा डोकं घालते फिरते. गुण ते तुला काय स्नेह की जळत जाय, आणि जेवतो येतो वैमसी असे. एक दिवस छोटासा आपला त्याचं वर्णन पण सांगा नाही का. आपल्या घरामध्ये लावलेली पंथी, दिपाळच्या सणाला लावतात ना, त्या पंथीमध्ये प्रकाश किती असतो, छोटासा आहे का. बरं त्याला नुसताच प्रकाश म्हणजे, पण त्याच्यावर सहकार्यावर अवलंबून असतं. तेलच नसेल तर काय, वात नसेल तर, हवा आली तर विसरून जातो आहे का. हे सर्व याच्यावर दिसाचं अस्तित्व काय असते. बरं पण आणखी काय, जास्त वेळ झाला तर काजळ तयार होतं. काय लहानसा असा त्याचं दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी. गुण ते तुला काय, गुण म्हणजे, आणि गुण म्हणजे दोरा काहीतरी असते ना त्याला, ते वात म्हणा. स्नेह की जाळवत जाईल, त्याच्यातलं तेल कमी कमी होत जात असतं. आणि जे तो टी व्ही जे देतो मशी यायचा, थोडासा प्रकाश देतो आणि काजळ तयार करतो बघा. जी म्हणे शिंपीला तिरपिडी, थोडंसं पाणी असं केलं तडतड करतो. विजेला प्राण सांडणे, थोडं काही झालं की लगेच विजून जात असतो. लागला तरी काडी उरून येते. प्रताप केवढा मोठा आहे. एखाद्या गवताच्या गंजीला लावला तर कोणीतरी ग्रस्त होतो. शहरातला माणूस खेड्यामध्ये गेला, आणि खेड्यात शेतकरी माणूस गवताच्या काय होत्या, गंजा होत्या. दिपाळ सणतो, आणि दिपाळ सणाला शहरातला माणूस त्याला काय माहिती, सगळा इलेक्ट्रिकचा बाजार. आणि खेड्यामध्ये गेल्यानंतर पंत्याचा बाजार. लहान लहान दिवस त्याला काय माहिती. मग तो विचारायला लागला, म्हणला का हे काय आहे. मग खेड्यातली माणसं त्या पंत्या लावल्या होत्या ना, म्हणलं सूर्याची पिल आहे. कोणाची पिल आहे, सूर्याची फुलं कुठं अंधार देत असते. त्याला वाटलं आपल्या मुंबईसारख्या ठिकाणी सूर्याचं पिलू. परवाच्या दिवशी म्हणलं आपल्याला जायचं आहे कुठं मुंबईला, एक पिलू काय करूया. मग ते वैरणीच्या गंजा होत्या कशाच्या. आणि मग त्यांनी एक पंत्या लावल्या होता ना घरामध्ये, एक सूर्याचं पिलू आहे असं समजा उचललं, आणि वैरणीच्या गंजा असते ना गवताच्या गंजा, त्याच्यात लपून ठेवलं. आणि ते थोड्या वेळाने गंजा काय झाल्या, पेटल्या. लोकांना वाटायला लागलं आग कशी लागली, आग कशी लागली. कोणाला काही कोण्या दृष्टाने हात लावले, आग लावले. इकडे पहा तिकडे पहा तिकडे. हे जावई बाबा आले बघा, आणि बघायला लागले आपले इकडे तिकडे.
म्हटलं जावई बाबा काय पाहता? म्हटलं सूर्याचं पिलू पाहता. वाचला की जळाला कोणाला. म्हटलं महाराज फार आनंदाची गोष्ट आहे बरं का. म्हटलं तुमच्या सूर्याच्या पिलाने जेवढं मोठा कार्य तर राघवा तर तिकडून माहिती नाही. जावई बाबा राघवा ठकूर आणण्याची वार नाही. जाऊ दृष्टांत आपला संपला की. जीवनही सिंपला तर पडी बिजीला प्राण सोडणे. लागला तरी काढी अळमाळ प्रकाश करी. तो काय सगळ्या दिवस आपल्या याच्यात प्रकाश असतो का? काय आपल्या इमारतीमध्ये थोडासा काय असतो काय प्रकाश करी. येतुले आणि उभारा तरी पैशा दीपाची या परी सोया. मग किती विद्या असते त्याच्याजवळ, थोडीशी विद्या असते ना, परंतु आहे ना दृष्टांत दीपाची या परी सुविधा. इतका तो काय काय आहे का? सर्वज्ञ आहे का तो? थोड्याशी विद्या असते. सर्वज्ञ परमात्माच सर्वज्ञ आहे. यस्य ज्ञानमयंत पहा आहे. कोण सर्वामध्ये श्रीमंत कोण आहे? सर्वात शक्तिमान कोण? परमात्मा. सर्वज्ञ कोण? स्वतंत्र कोण? हे सर्व त्याला बोललेलं शास्त्र. कोणाला? परमात्म्याला बोलाल तर काय होते? असं सुविद्या आपल्याला समजतं. औषधाचे नावे अमृते जैसा नवबर आंबते. औषधाचे नावे जैसा नवजर आंबते. का विष होणी पडते सर्पान. औषध आहे ना, विष होणी पडते. औषधाचे नावे अमृते. काय अर्थ आहे व्हायचा? जैसा नवजर आंबते. पुन्हा नवजर टायफॉईड म्हणतात त्याला नवजराला. पुन्हा तो वाढतो बघा. औषधाचे नावे अमृत. याचा अर्थ काय आहे? दूध घेतलं पण औषधाचे अमृते म्हटलंय म्हणून मला. हा म्हणून तर म्हटलं. आम्हाला शंका आली. अमृताचा प्रतिष्ठा काढली दुधावर. काय काय अमृत हे शब्द वापरलाय. रूढ अर्थ द्यायचा सोडून लाक्षणिक अर्थ घ्यायचा. अमृत हा शब्द दूधवाचक आहे. नवजार द्यायचा अमृत. हे टायफॉईड असते ना, तापामध्ये दूध देऊ नये. मग ते रस वगैरे देतात. संत्र्याचा रस, डाळिंबाचा रस, काय मोसंबी वगैरे, याचा चहा वगैरेचा दूध दिला तर ते मध्ये. आणि विष जेवणी पडते सर्पात. सर्प आहे ना, दुधाला तोंड लावलं की ते दूध राहत नाही. काय होते? दूधच नाही. कोणताही पदार्थ असू द्या, सर्पांनी तोंड लावलं की चाल विष असतं. काय असं तेवढ्यावर नाही बघा. नुसता भाकरीवरून जरी सर्पाची शेपटी गेली काय काय तरी सुद्धा ती भाकरी राहिली नाही. काय झाली? ती विष झाली. इतका जालपणा असतो त्याच्या सर्पाच्या बाबतीमध्ये. लहानसा सर्प. इथे एक पोरगा होता ना, तुम्हाला माहिती नाही. त्याचं दुसऱ्या दिवशी कीर्तन होतं. आदल्या दिवशी कीर्तनात टाळ घेऊन उभा होता. तिकडे राहणारा पोरगा. आणि काय नाही, वीजभरच साप चावला होता. किती त्याला वाटलं काय आहे, मंगीसारखं फक्त इजा झाली. दिवा विजवला होता म्हणून त्याने दिवा लावून पाहिलं तर काय होतं की सर्पाचं पिलू होतं का. त्याला वाटलं सर्पाचं पिलू काय करते. हे व्यासपीठाचे ना, त्याने हाणलं त्याला. ते संपलं ते. आणि मग ते त्याला वाटलं काय होते, पण त्याच्या परिणाम व्हायला लागला. मग डॉक्टरकडे जा. मांत्रिक कुठला तर वेळेवर ते. बरं डॉक्टरची रात्रीची वेळ सगळे दवाखाने झेंडू यायला लागला.
लोकांनी सांगितलं लवकर लवकर काय करा, हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आपल्या पुण्याला. न्यायचं त्याला हॉस्पिटलमध्ये. पुन्हा नेण्याकरता काय तुमचा काय रिक्षाही मिळेना आणि काहीच मिळेना. सगळा वेळ लागत गेला. काय गेला बरं ते मॅक्झिममपर्यंत गेले. एकाने सांगितलं म्हणलं होतं सर्पसुद्धा आणायला पाहिजे होता. पुन्हा गाड्या नेल्या पुन्हा ते तोपर्यंत त्याचे इथपर्यंत बोलणं बंद पडलं. काय पडलं मग हॉस्पिटलमध्ये त्याला ते फक्त सही करण्या इतकं जमलं. किती संपलं. आणि साप त्याचा मला ते विषारी साप होता, कंदा साप होता. मी कशाकरता सांगितलं पुढे मग त्याची ते बांधते यात्रा वगैरे अमकं चमकं काढलं, तो प्रश्न सोडून द्या. पण ते विष असतं ना, नाही म्हणजे विषामध्ये आणि सर्वाच्या सर्व नाही ना, सर्वाच्या विषाचा एक थेंब जरी पडला, थेंब नाही सुद्धा कमी जाईल. तरी समजा बरं का, टँकरच्या दुधाला सुद्धा काय करून टाकते. किती दुधाला प्याल्यातला काय घेऊन जाते. इतकी त्या विषयामध्ये जाल काय ते हे याचेच ते प्रकारानं काढले बघा ह्या लोकांनी. कोणातरी तत्त्वज्ञानी याने एक हायड्रोजन बॉम्ब काढला कोणता. हां, लहानसाच असतो होता. त्याला जर एक राष्ट्र उद्ध्वस्त करतो किती. आणि त्याला बॉम्ब ज्याने काढला ना, तर म्हणलं मी काय सामान्य मनुष्य हो का, केवढा मोठा आणखी शास्त्रज्ञ मनुष्य. अरे पण शास्त्रज्ञ मनुष्य आहे पण तुझी बुद्धी उलटी चालते. लोक मारण्याकरता काही उपाय करणं हे काय चांगलं आहे का. अरे लोकांना जिवंत करणं हे काय शहाणपण आहे नाही का. आज विहिरीतलं पाणी बाहेर फेकणं हा काय शहाणपण आहे नाही. वरचं पाणी विहिरीत फेकलं दृष्टांत द्या जोडीचे सांगितलं आहे म्हणून एक 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 दृष्टांत. इथं हे विषजीवनी का विषजीवनी पडते सर्पातून तैसा सद्मणी मत्सर विपत्ती अहंकार आणि तपोज्ञानी अपार. त्याप्रमाणे सद्गुणाच्या बाबतीमध्ये त्याला मत्सर होतो नाही का. सद्गुण असतो का नाही. कोणाचा उत्तम कला असते, गायनाची म्हणा किंवा वादनाची म्हणा, कोणी व्याख्यानाचं असं, त्याचं ते वैभव पाहून याला जळफट झाल्याशिवाय म्हटलं काय येते त्याला. आता आमच्या गावचा म्हटलं तर त्यापेक्षा सुद्धा सुंदर चाला म्हणतो आहे त्याचं तर कौतुक करणार नाही पण नाव बोट ठेवल्याशिवाय. एक 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 तपोज्ञानी अपार ताटा चढे. थोडं ज्ञान थोडं तप असल्यानंतर त्याला आहे त्याच्यापेक्षा आज गर्वच काय असतो अधीन असं. अंतजे राणी बाबाईश्वरा नारणे धारण कविला तसा गर्वे फुगला देखे. अंत्यज राणी बाबाईश्वरा अंत्यज मनुष्य आपण टाकाऊ मनुष्य राज्यावरती बसवलेला आहे का. आरे धारण गिळला नाही का, सर्पाने काहीतरी गिळलेलं आहे त्याप्रमाणे त्याचा गर्वे फुगला देख. म्हणा गर्व काय करत असतो माणसाच्या ठिकाणची नम्रता म्हणा वगैरे चांगली गुणाचा उदय होऊ दे. आणि अभिमान हा वाईट असतो. देवाला जर काही असे आवडत नसे अभिमान आहे. देवाला भक्ती नम्रता आणत असते. काय आणत असते तुमच्या ज्ञानामधले आणि भक्तीमधले गुण जर आपण बघायला लागलो. भक्ती ज्ञानापेक्षा सरस आहे बा. ज्ञान हा माणसाला पाठा आणत असतो, काय आणत असतो. आणि भक्ती काय करते नम्रता. हे दोन. मग कोणी म्हणेल का ज्ञान द्यावं सोडून, तसं नाही. भक्तीला कोण पोषक आहे ज्ञान. त्याचाही सुद्धा आपण काय केलं पाहिजे नाही का. एखादी भाजी जर खायची असेल म्हणतात तिखट लागते म्हणून तिखट फेकून द्यायचं असते का. मग त्याच्याकरता स्वाद येण्याकरता थोडं तिखटाचा थोडा आश्रय घ्यावा लागतो. नुसता श्रीखंड जमत असते का थोडं लोणचं पाहिजे असते. थोडं काय पाहिजे तरी महाराष्ट्रभर आहे बा. तुम्हाला गडबड आहे
ते उत्तर भारतामध्ये गेलं ना, ते काही नाही, लोणचं नाही, तिखट नाही, काही नाही. प्याऱ्याने बासुंदी पित असतात. एक 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 दृष्टांत जीवनात सिद्धांत सांगितलेला आहे. गुणियासी नागवे फोरसी जैसे, लाटणे ऐसा नरवे, पातर देवी नद्रवे. आणि गुणियाची नागवे फोरसे जायचे, लाटणे ऐसा नरवे. बाया चपात्या करतात ना, ते लाटणं असतात, ते कधी वाकत असते का कधी? तसा किती मोठा मनुष्य असो, त्या मानसुद्धा खाली करीत. मटणे ऐसा नरवे, पातारू देवी नद्रवे. व आपल्याला दगडाला कुठं घाम येत असतो का? शक्य आहे का? आणि गुणियाची नागवे फोडसे जायचे असं म्हणतात. बा तिकडे कोकणामध्ये एक सापाची जात आहे. छोटासा साप असतो समजा, तो चावल्यानंतर तर मरेल यात काय मोठं विशेष आहे, पण त्याच्यात मुखातून ते विषाचं काय होते बाहेर बाहेर. ते विष जरी ते तोंडातली हवा जरी गेली तरी सुद्धा काय होते, इतका जहाल किती जरी मांत्रिक असला तरी तो साप उतरत. गुन्ह्याची नागवे फोरसे, किंबहुना तयापाशी ज्ञान आहे, अज्ञान आहे वाढले. अन्य करेगा तुझं साथी बोले. म्हणलं अर्जुना, तुला सांगतो, असं जर पुरुषाचं वागणं आहे, त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे. ते कमी होऊन राहिलेलं आहे का वाढून राहिलेलं आहे? अज्ञान आहे वाढीची. आणि काही धनंजया जो ग्रहदीय सामुग्री आहे, न देखे कालाची हा जन्मा देगा. आता जन्ममृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम याच्या व्याख्यानाला काय करतात, सुरुवात करतात. गृह देह ही जी काही सामुग्री आहे, न देखे कालाची या जग, त्याच्या योगाने उत्तम राहण्याकरता घर आहे बरं का, मनासारखा सर्व काही संसार आहे. त्याच्यामुळे आपल्याला येणारा पुढे येणारा जन्म मृत्यू वगैरे याचा त्याला काय पडतो विचार. जन्म नावाची वस्तू आहे, मरण नावाची वस्तू आहे, दुःख नावाची वस्तू आहे, त्याला त्याचं काहीही वाटत. गोड ज्ञानेश्वर महाराजांनी रंग आणि चित्र रंगवलं आहे, त्याचा विचार थोडा वेळाने करू.